दावड्याला आमचे नेते दत्तूशेठ पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे माझे सगळे सहकारी त्याच्याबरोबर होते. प्रामुख्यानं बच्चू कडूंचं जे उपोषण चालू आहे आणि सरकार स्थापन होण्याच्या पूर्वी 100% कर्जमाफी करू असं जाहीर केलं होतं. त्याच्यासाठी शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू जे उपोषणाला बसलेत त्याची दखल राज्य शासन अजून सुद्धा घेत नाही आणि म्हणून त्यावर काहीतरी भूमिका पवारसाहेबांनी बजावावी ही मागणी मी त्यांच्याकडे केली आणि त्याबाबत शेतकरी संघटनेचे अनेक नेते या ठिकाणी आहेत जे शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत. त्या विविध लोकांना एकत्र करून या ठिकाणी आश्वासन पूर्ण करून उपोषण सोडावं ही अपेक्षा आमची आहे. आत्ताच एक मोठी बातमी अशी हाती येते आहे की स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये शरद पवारांचा जो पक्ष आहे तो भाजप वगळता इतर कुठल्याही पक्षाबरोबर जायला तयार आहे. स्थानिक पातळीवरचं राजकारण नेमकं कसं असतं आणि याच्यामध्ये अशा युत्या आघाड्या अशा होतात का आणि झाल्या तर त्या तुम्हाला मान्य असतील का? नाही, भाजप सोडून ज्या आघाड्या होणार आहेत त्याच्यामध्ये असतील, पण तो अंतिम निर्णय महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत, इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि महाविकास आघाडी जो निर्णय पवार साहेब ठामपणे आहेत. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आणि इंडिया आघाडी सोडण्याची त्यांची भूमिका आहे. आपण पण त्या होतात ज्या वेळेला मी त्यांच्याबरोबर बोलत होतो तेव्हा आलो होतो तेव्हा आपण पण हे इथले सगळे पत्रकार तिथे होतात आणि त्यांनी स्पष्ट भूमिका ही मांडलेली आहे. मला वाटतं पवारसाहेब हा एक वेगळा असलेली प्रतिमा महाराष्ट्रामध्ये आहे आणि स्पष्टमध्ये मांडली. माझं म्हणणं आहे परत कोर्टात अशा गेली 7-8 वर्ष सुरू आहे. ते स्पष्ट भूमिका आहोत. आम्ही आमची तयारी आहे. आमची महाविकास आघाडी गाम पातळीवर आणि तालुका पातळीवर एकत्र राहणार आहे. कालच मी महाराष्ट्र संपूर्ण दौरा करून आलो. मी पश्चिम महाराष्ट्रात गेलो, मी उत्तर महाराष्ट्रात गेलो, मी मराठवाड्यात गेलो आणि विदर्भामध्ये गेलो. 4-5 बैठका घेऊन आम्ही 4-5 दिवस दौरे केले. जनतेमध्ये याच्याबद्दल नाराजी आहे आणि पक्ष बदलण्यामध्ये जे पुढाकार घेतात आणि पक्ष फोडण्यामध्ये जे पुढाकार घेतात त्याच्याबरोबर सर्वसामान्य जनतेची तीव्र अशी नाराजी आहे. मला वाटतं की ती भूमिका होणार नाही. आपण जवळजवळ अर्धा तास तिथे बसला होतात माझ्या आधीपासून आणि त्यांची भूमिका तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय नाही. विखे पाटील म्हणतायत की बच्चू कडूंचे उपोषण हे प्रसिद्धीसाठी आहे. बच्चू कडूंना विधानसभा निवडणुकीत पराभवाचे सल्ले असतात. पराभव कसे झाले कोणाचे कळले का? बाळासाहेब थोरांचा पराभव कधी होऊ शकतो का? त्यांचं काम आहे, त्यांच्या वडिलांचं काम आहे. वडिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गोरगरिबांसाठी त्यांनी कॅम्प केलेला आहे आणि एक वेगळं काम आणि स्वतःचं सर्व क्षेत्रामध्ये काम असलेला व्यक्ती पडते. याच्यामध्येच आम्हाला आश्चर्य वाटतं. मी बाकीचं आमचं आणि बाकीच्यांचं सांगत नाहीये, पण आज बच्चू कडू आता लढत नाहीये. आता अनेक वेळा ते पडले, अनेक वेळा निवडून आले, पण बच्चू कडू एक शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आहे आणि त्याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत. कर्जमाफी हा घेऊन बच्चू कडूंचं अनोखं आंदोलन आहे. चुकीचं काय? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. बच्चू कडू बोलतात ते काय चुकीचं बोलतायत का? की कर्जमाफी तुम्ही पण दिलेली आहे, तुम्ही बोललेले बाई 100% कर्जमाफी करणार. जेव्हा शपथ पहिली घेऊ आणि मागावून कर्जमाफी करू हे बोलणारे लोक आज का बिळामध्ये बसले ते मला कळत नाही. एका बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दोघं एकत्र आल्याचं म्हटलं जाते. मात्र काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि राज ठाकरेंची भेट झाली त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मला वाटतं दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि ते एकत्र आले त्याच्या आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही निश्चितपणे ते एकत्र आल्यानंतर मी पहिला त्यांना भेटायला दोघांनाही जाणार आहे. त्याच्यामध्ये काय आणि मला वाटतं हे बदल होतात. त्यांचं एकही सीट आली नाही म्हणून म्हणतात नाहीये, मग कशाला त्यांच्या मस्का लावत बसताय? तसे दोघं पवार देखील एकत्र आले पाहिजे अशी देखील जनभावना आहे. तुम्हाला पवार साहेबांकडे कोण आलं तर चालेल, ते वेलकम करतील. पवार साहेबांकडे ते कोणी आलं तर पवार साहेब त्याला स्वागत करतील. का असतील तर चूक होणार नाहीये. त्याला काय प्रॉब्लेम आहे? पवार साहेब एवढे छोटे नाहीत की त्यांच्याकडे जाण्याला. पवार साहेब मोठे आहेत आणि पवार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. आता बोलले, तुमच्या समोर बोलले आणि आम्ही अनेक वेळा चर्चा करतो, फोनवर करतो. पवार साहेब स्पष्ट आहेत आणि त्याचे होणार नाही.
सर्व काळ सारखा नसतो. सर्व काळ सारखा नसतो. 71 साली इंदिरा गांधी माननीय काँग्रेसच्या नेत्या भरसून देताना आणि 77 साली पडल्या. 85 साली राहून त्या वर बोलवलंय तुम्हाला. तर त्या पद्धतीची चर्चा आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जी अपेक्षा नाहीये, तुम्ही तुमचं काम करता, आम्ही आमचं काम. एक शेवटचा प्रश्न बच्चू कडूचा संपूर्ण पक्ष त्या ठिकाणी म्हणजे सामील होता बंड करताना सुद्धा, आणि आता जेव्हा बच्चू कडू आमदार नाहीयेत आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला जातोय, तेव्हा त्यांना त्यांच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करायचं, असं कुठेतरी फसवणूक केली गेली आहे का बच्चू कडूंची, असं वाटतं? फसवणूक ते मला माहिती नाही, ते बच्चू कडू उत्तर देतील. आज ते शेतकऱ्यांसाठी लढतायत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढतात आणि ते मागणी करतायत ती त्यांनी कबूल केली होती, जाहीरनाम्यात कबूल केली होती, ती मागणी करतायत. त्याची काय चुकीची आहे? पाटील साहेब एक प्रश्न असा आहे, शिंदेसोबत गेले नसते तर याचा फायदा झाला असता का आताच्या अन्नत्याग आंदोलनात? मी त्याच्यावर कॉमेंट्स नाही करत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.